नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना आपण अनेकदा फोर ब्रेन व हँड ब्रेन यामध्येच गोंधळ करतो. पण या दोघांना जोडणारा एक छोटा पण अत्यंत शक्तिशाली भाग मेंदू आहे, मिड ब्रेन आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या भागाची अशी माहिती घेणार आहोत, जी तुम्हाला परीक्षेत हमखास गुण मिळवून देईल. चला तर मग चालू करूया. तर मध्यबिंदू हा मध्यभागी असतो, ज्याला शास्त्रीय भाषेत मेसेन्स्फेलॉन असेही म्हणतात. मेसेन्स्फेलॉन असेही म्हणतात. हा फोरब्रेन व हँडब्रेन यांना जोडणारा एक पूल आहे. याचे मुख्य काम काय आहे? शरीराकडून येणारे संदेश मेंदूकडे व मेंदूकडून येणारे आदेश शरीराकडे पाठवणे, हा हेच महत्वाचं काम आहे. यामध्ये यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ज्यावर वारंवार परीक्षेत प्रश्न येतात, तो म्हणजे अ, अ, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. हा याच्या नावाप्रमाणे यात 4 कॉर्ड्स आहेत. गोलाकार फुगोटे असतात यामध्ये. वरचे 2 कोन आहेत तर सुपिरियर कॉलिक्युली हे आपल्या दृष्टी संबंधित प्रतिक्षिप्त क्रियांवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शनवर नियंत्रण ठेवतात. उदाहरणार्थ डोळ्यासमोर काही आले की लगेच आपण पापणी झाकतो. या प्रकारे इथे नियंत्रण ठेवले जातात आणि खालचे 2 कोण आहेत? इन्फेरियर कॉलिक्युली आहे. हे आपल्या संबंधित प्रतिक्षिप्त क्रियांवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शनवर, हेअरिंगच्या रिफ्लेक्स ॲक्शनवर. म्हणजे एखादा आवाज, मोठा आवाज आला की आपण अचानक दचकतो किंवा तिकडे मान आपली वळते त्या आवाजाच्या दिशेने. तर इथे ही क्रिया नियंत्रित केली जाते. तर आता आपण मध्यबिंदूच्या सर्वात खालचा व जाड तंतूचा स्तंभ बघणार आहोत, ज्याला आपण काय म्हणतो? सेरिब्रल पेंडकल्स किंवा क्रस सेरिब्री असेही त्याला म्हणतात. हे सेरिब्रम आणि स्पायनल कॉर्ड यांच्यातील माहितींची देवाणघेवाण याद्वारे केली जाते. म्हणजे आपल्या ऐच्छिक हालचालीचे संदेश याच मार्गाने जातात. आता म मध्यबिंदूतील एक अत्यंत अरुंद नलिका आहे, ज्याला सेरिब्रल ॲक्वाडक्ट असे म्हणतात. ही नलिका मेंदूतील सेरिब्रल स्पायनल फ्लुइड म्हणजेच CSF वाहून नेण्यास मदत करते. परीक्षेत विचारले जाऊ शकते की तिसऱ्या आणि चौथ्या व्हेंट्रिकलमध्ये कोणती नलिका जोडते? तर ती नलिकेचं नाव आपल्याला माहीत पाहिजे असेल तर सेरिब्रल ॲक्वाडक्ट ही नलिका जोडली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी एक छोटी ट्रिक लक्षात ठेवा. सुपिरियर म्हणजे काय? तर साईट, दृष्टी. आणि इन्फिरियर म्हणजे काय? इन्फॉर्मेशन ऑफ साउंड्स म्हणजे श्रवणविषयक माहिती आपल्याला इन्फिरियर. आणि परीक्षेत कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना दिसलं की डोळे आणि कान आठवायचे. विज्ञानाचे प्रश्न सोडवताना नेहमीच आकृत्यांचा सराव करणं गरजेचं आहे, कारण ज्यामुळे संकल्पना दीर्घकाळ लक्षात राहतात. तर ही होती मध्य मेंदूची माहिती, मिड ब्रेनची माहिती. हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि स्वतःच्या नोट्स तयार करा. माहिती आवडल्या असल्यास लाईक करा आणि तुमच्या अभ्यासू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा. धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.